हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राखी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रक्षाबंधन जवळ येतं, सो विचार केला की एक व्हिडिओ याबद्दल बनवूया. सो तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया यूज करू शकता. मी जस्ट मुलांना एक आयडिया यावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवते. सो माझ्याकडे जे सामान अवेलेबल होतं किंवा बाजारात जे अवेलेबल असू शकतं रेडीमेड त्यापासून दाखवते. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सो मी काय काय घेतलं ते सांगते. सो आपल्याला अशा प्रकारची रिबीन लागणार, मागे जे आपण टाय करतो राखी त्यासाठी. त्या नेक्स्ट फोम पेपर आहे. मी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये फोम पेपर यूज करते कारण तो ग्लिटरी असतो, त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला करायची गरज नसते त्याच्यावरती. सिम्पल डेकोरेशन थ्रू होऊन जाते किंवा ॲट्रॅक्टिव्ह पण असतात खूप, आणि याच्यापासून बरेचशा आपण ॲक्टिव्हिटीज करू शकतो. सो फोम पेपर आहे. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही घेऊ शकता. हा फ्लावर शेप आहे, किंवा जर प्लेन पेपर तुमच्याकडे स्क्वेअर असेल तर त्याच्यापासून तुम्ही हे शेप घरी बनवू शकता. सर्कल आहे, अशा प्रकारचेही तुम्ही घेऊ शकता. एक छोटा, यापेक्षाही छोटे छोटे असे 2-3 साईजमधले एकावर एक ठेवून तुम्ही बनवू शकता. सो मी आज हे फ्लावरचा फोम पेपर यूज करणार आहे. त्यानंतर हे अशा प्रकारचे कॉटन बॉल्स आहेत, ते आहे. यातला आपण एकच यूज करणार आहोत. सो त्यानंतर हे अशा प्रकारचं डेकोरेशनसाठी लीफ स्टार असलेले स्टिक यूज करणार आहे मी. हे टिकल्या आहेत अशा प्रकारच्या. इथेही या छोटे, ह्या सहज आपल्याला स्टेशनरी दुकानामध्ये वगैरे भेटून जातात, किंवा क्राफ्टिंगचं जे सामान असतं त्याच्यामध्ये भेटून जातं. एक सेटही येतो. मला हे एकाच सेटमध्ये सगळं मिळालेलं होतं, त्याच्यामधलंच आहे हे. आणि हा एक सेट घेतल्यावरती त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करू शकता. असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी जाऊन हे नवीन काहीतरी घेऊन यायचं असतं. आणि त्यानंतर आहे ग्लू. सो आपण आपली ॲक्टिव्हिटी स्टार्ट करूया. सो मी काय करणार आहे ना, पहिल्यांदा हा इंक पेपर आणि त्याच्यावरती हा येलो फ्लावर शेप अशा प्रकारे लावून घेणार आहे की याच्या दोघांच्या पेटल्स दिसल्या पाहिजेत आपल्याला. सो हा स्टिक करून घ्यायचा आहे.